हाय फ्रेंड्स, प्राची रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पुरणपोळी, होळी स्पेशल. चला तर पाहूया. 2 कप पाणी गरम करत ठेवलं आहे. झाकण ठेवून त्याला उकळी आली आहे. आता त्यात 1 कप चणा डाळ घालून डाळ शिजवून घेते. तोपर्यंत पीठ मळून घेते आहे. 1 कप मैदा घेतला आहे. चाळून आता त्यात चवीनुसार मीठ, हळद घालून मिक्स करून घेते. पाव कप तूप गरम करून घेतले आहे, ते घालून मिक्स करून घेते. आता त्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे. दहा मिनिटं पीठ बाजूला करून ठेवले आहे. तोपर्यंत डाळ शिजवून घेतली आहे. डाळ शिजली आहे. त्याचं पाणी काढून घेणार. त्याची कटाची पण आमटी करू शकता तुम्ही. 1 कप गूळ घेतला आहे, ते घालून मिक्स करून घेते. आता त्यात सुंठ पावडर 1 चमचा, पाव चमचा जायफळ, चवीनुसार मीठ, 1 चमचा वेलची पावडर घालून मिक्स करून घेते. 5 मिनिटांनंतर पुरण व्यवस्थित तयार झाले आहे. आता ते वाटून घेते. दहा मिनिटं ते 15 मिनिटं बाजूला करून ठेवलं होतं पीठ मळून. आता पुरणपोळी करायला सुरुवात केली. आता त्यात पुरण भरून घेणार आहे. चारही बाजूने व्यवस्थित असं पुरण भरून घ्यायचं आहे. थोडंसं तांदळाचं पीठ घालून लाटून घेते. काही जण मैदा पण लावतात, पण तांदळाचं पीठ लावलं तरी चालेल. गरम झालाय. आता त्यात भाजून घेते. मस्त अशी पुरणपोळी फुगून आली आहे. आता त्यावर थोडंसं तूप सोडणार आहे. मस्त अशी पुरणपोळी तयार झाली आहे.